हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तसेच गुड मॉर्निंग. कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे, आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि मी मस्त असा चहा बनवलेला आहे. तर सगळे उठलेले आहेत लवकर आज, कारण ह्यांना पण लवकर कामावरती जायचं होतं त्यामुळे. तर आणि मलाही आज घरातली डीप क्लिनिंग करायची आहे. आणि आज तारीख सांगते 6 तारीख आहे आणि उद्या गणपती बसणार आहेत. तर त्यामुळे मग मला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, क्लीन करायचं आहे. तर सुरुवातीला आधी चहा वगैरे पिऊन घेते. तर तुम्ही पण या चहा प्यायला. आणि चहा वगैरे पिऊन झालं, ह्यांना पण चाय वगैरे नेऊन दिली. त्यानंतर किचनमध्ये आले आणि थोडंसं काउंटर टॉपवरचं आवरून घेतलं. तर आधी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे, कारण जेव्हा पण आपल्याला क्लिनिंग वगैरे करायची असते ना, तर आधी स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा. कारण डीप क्लिनिंगमध्ये भरपूर कामं करावी लागतात आणि मग नंतर खूप म्हणजे थकून गेल्यासारखं होतं आणि नंतर काहीच करायचं मन होत नाही. त्यामुळे मग आधी स्वयंपाक वगैरे करून ठेवला ना, तर मग काही टेन्शन नाही. आणि लहान मुलं असतील ना, तर त्यांना भूक वगैरे लागते, म्हणून मग मेन आधी स्वयंपाक वगैरे केलं की आपलाही थोडासा ताण कमी होतो आणि नंतर मग आपण आरामशीर चांगली क्लिनिंग करू शकतो. तर चला, आता तुम्हाला बोलत बोलत मी बाळासाठी खिचडी टाकली. तर सिंपल अशी टाकली. थोडंसं तूप टाकलं, जिरे राई टाकली, लसणाच्या पाकळ्या टाकल्यात थोड्याशा, आणि थोडंसं कढीपत्ता वगैरे टाकून मुगाची डाळ आणि तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि आता खिचडी लावलेली आहे. नंतर साईड बाय साईड मी सगळी भांडी वगैरे धुवून घेतली होती रात्रीच. तर ती सगळी लावून घेतले लगे हात. आणि आता परत एकदा ना काउंटर टॉप व्यवस्थित पुसून घेतला. तर आता सुरुवातीला स्वयंपाकाची सगळी तयारी करून घेणार आहे, म्हणजे चॉपिंग वगैरे करून ठेवणार आहे. तर पनीर मी चॉप करून ठेवले. त्यानंतर 2 कांदे चॉप करून घेणार आहे. थोडे मोठ्या आकाराचेच कट करून घेणार आहे, कारण ह्याच्यानंतर प्युरी बनवायची त्यासाठी, पनीरच्या भाजीसाठी. आणि सोबतच मी बनवणार आहे चपात्या. खूप सिंपल असं जेवण असणार आहे आज. तर चला आता पटकन पूर्ण चॉपिंग वगैरे करून घेते. तर आता चॉप केलेला कांदा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि लसूण ना मी नेहमी घरामध्ये ठेवते सोललेला, कारण मग जेव्हा पण आपल्याला गडबड असेल ना, तर आपण ते यूज करू शकतो. त्यामुळे तर इथे लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या टाकल्यात आणि त्याही धुवून घेतल्या व्यवस्थित. नंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि पनीर आहे ना तो थोडासा फ्राय करून घेणार आहे. आणि जेव्हा पण आपण किचनमध्ये काम करतो तेव्हा तेल आहे ना ते सारखं उडतं किचनमध्ये. त्यामुळं काय करायचं, कोणतेही आपण भाजी टाकू किंवा मग पनीर वगैरे असं टाकलं ना, तर लगेच 1-2 मिनटं झाकण लावून ठेवायचं. त्यामुळे सगळं ते तेल वगैरे आहे ना ते किचनमध्ये उडत नाही प्लेट झाकल्यामुळं, आणि आपलं किचन पण क्लीन राहतं. म्हणून मग अशा पद्धतीने करत असते. तर पनीर फ्राय करून घेतलं, त्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकलं आणि छान असं कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एका प्लेटमध्ये ना काढून घेतलं. आता त्याच पॅनमध्ये मी लगे सगळा कांदा वगैरे फ्राय करून घेणार आहे. तर कांदा ना थोड्या मोठ्या आकाराचाच कट केला होता. तर
तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि त्यानंतर कांदा टाकून छान असं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा। नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत आणि झाकण लावून एक 5 ते 7 मिनिट झाकण लावून ठेवायचं, जेणेकरून हे भाज्या वगैरे छान शिजतील त्यासाठी। आणि साईड बाय साईड आता खिचडी पण होते आणि इकडे पॅनमध्ये ना कांदा वगैरे पण शिजत आहे। तोपर्यंत लगे हात मी कणिक वगैरे मळून घेतलं, कारण कसं एक दोन कामं असे केले ना म्हणजे तर पटकन होतात। 2-3 कामं एकसाथ केले तर आता गॅसवर जोपर्यंत भाज्या वगैरे काय ते होत आहे तोपर्यंत कणिक वगैरे मळून होईल आणि वेळही वाचेल, पटकन होईल, त्यामुळे मग अशा पद्धतीने करत असते। तर आता इथे कणिक वगैरे मी मळून घेत आहे आणि एक 10 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे, कारण थोडं आपण कणिक रेस्ट होण्यासाठी ठेवलं ना तर खूप छान चपात्या येतात, मऊसूद होतात त्यासाठी। आणि त्यानंतर आता टोमॅटो आणि कांद्याची प्युरी मिक्सरमधून काढून घेत आहे। तर आता प्युरी बनवून घेतली आणि साईडला ठेवली। लगे हात मी मिक्सर पण लगेच तिकडे नेऊन ठेवणार आहे, कारण जी वस्तू आपण घेतली तेव्हाच जर ती उचलून ठेवली ना तर गर्दा पण होत नाही, प्लस आपलं कामही पटापट होतं त्यासाठी। आणि आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकले, त्यानंतर त्यामध्ये टाकले जिरे आणि 2 दालचिनी टाकलेत, त्यानंतर 2 छोटे तेजपत्ते टाकलेत, नंतर 1 इलायची टाकलेली आहे बघा। आणि त्यानंतर जी काही प्युरी आपण बनवून घेतली होती ना ती यामध्ये टाकायची। तर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवण्या अगोदर ना त्यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केली होती, कारण कस्तुरी मेथी ना अशी पेस्टमध्ये टाकली ना खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की एकदा करून पहा। नंतर एक 5 मिनिट आपल्याला झाकण लावून ठेवायचे। चांगली प्युरी शिजल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता साईडला पूर्ण तेल सुटतं। नंतर आपल्याला जे काही मसाले आहेत ना ते ॲड करायचे आहेत। तर आता छान अशी पेस्ट शिजून झालेली आहे। नंतर त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत। बेसिक मसाल्यामध्ये इथे थोडीसं कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलं आहे, नंतर थोडंसं धने पावडर टाकायचं, माझ्याकडे संपलं होतं म्हणून मी थोडंसंच टाकलं। आणि जे काही पनीर मसाला आपण टाकतो ते शाही पनीर मसाला मी इथे टाकलेला आहे। आणि नंतर छान असं मिक्स केलं, थोडीशी हळद देखील टाकलेली आहे। आणि ज्या काही भांड्यामधून आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पण भाजीमध्ये टाकलेलं आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर किंवा मग कस्तुरी मेथी टाकायची, माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कस्तुरी मेथी टाकले। नंतर जे काही पनीर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला होता ते यामध्ये टाकायचं, एक 5 मिनिट ठेवायचं। तर 5 ते 10 मिनिटात आपली पनीरची भाजी रेडी आहे। तर सोबतच मी कणिक देखील मळून ठेवलं होतं, तर आता लगेच चपात्या वगैरे करून घेणार आहे, कारण टायमिंग सांगते आता वाजलेले होते 9। तर आता पटापट चपात्या वगैरे बनवून घेते। आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे। आणि मी ना जास्त पातळ वगैरे भाजी नाही बनवली, म्हणून मस्त अशी ग्रेव्ही एकदम छान झाली। आणि त्यानंतर लगे हात चपात्या बनवून घेतल्या, म्हणजे छोटे छोटे फुलके बनवून घेतलेले आहेत। तर चला आता पटकन सगळ्या चपात्या बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। तर आता सगळ्या चपात्या वगैरे माझ्या करून झाल्या आणि भाजी पण मस्त अशी झाली। आणि तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे, एकदम हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे। तर चला आता पटकन ह्यांना जेवायला देते। तर आता आज जेवणामध्ये आहे सिंपल असं जेवण आहे, पनीरची भाजी आहे, चपाती आहे आणि थोडंसं टोमॅटो वगैरे ह्यांना कट करून दिलं, कारण दुसरं काही सलाड नव्हतं म्हणून जे होतं ते दिलेलं आहे। तर आता टायमिंग सांगते तुम्हाला, आता वाजलेले आहेत 10 आणि ह्यांनी पण कामाला गेले। तर पिल्लूला पण मी झोपी घातलं, शिवला, कारण त्याला खूप झोप येत होती, म्हणून मग त्याला सुरुवातीला थोडीशी खिचडी वगैरे खाऊ घातली आणि आता तो झोपला आहे। त्यानंतर ना किचनमधलं सगळं आवरून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर किचनची हालत अशी होते। तर सुरुवातीला काय करते मी, जे काही स्वयंपाक वगैरे आहे, जेवण वगैरे आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर मग सगळी किचनमधला जे काही पसारा आहे ना, भांडी वगैरे, ते सगळे सिंकमध्ये टाकते आणि सुरुवातीला ना जे काही खरकटं वगैरे आहे भांड्यामधलं ते सुरुवातीला काढून घेते आणि टाकून देते। नंतर मग सगळी भांडी घासायला वगैरे घेत असते। त्यामुळे काय होतं, सिंकमध्ये जे काही अन्न अटकतं ना ते लगेच बाहेर टाकल्यामुळं कॉक्रोच वगैरे होत नाहीत आपल्या किचनमध्ये, त्यासाठी। आणि
नंतर मग सगळे भांड्यामधलं खरकटं काढल्याच्या नंतर मग पटपट मी सगळी भांडी वगैरे घासून घेते, कारण जेव्हा सगळं अन्न वगैरे आपण काढतो ना भांड्यातलं, तर त्यानंतर मग पटपट आपण भांडे वगैरे पण घासू शकतो लगेच त्यामुळे, आणि खूप पटकन होतात अशा पद्धतीने भांडे घासल्यास. तर चला आता पटकन सगळी भांडी वगैरे घासून घेते. तर आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेतली. त्यानंतर गॅसच्या ज्या कड्या आहेत ना त्यासुद्धा क्लीन केल्या. आणि तुम्हाला वाटत असेल की नवीन किचन बनवलं आहे, पण हे खालच्याच किचन सगळं दाखवते. तर त्याचं कारण असं आहे ताईंनो, कारण मागचा जो ब्लॉग मी टाकला होता किचन क्लिनिंगचा, तर वरचं किचन पण मला खूप आवडतं आणि मला पण त्या किचनमध्ये राहायचं आहे. पण काय झालं माहिती आहे का, मागचा ब्लॉग दाखवला त्यानंतर माझी तब्येत खूप जास्त बिघडली, म्हणजे खूप जास्त पोट दुखत होतं मला. 1-2 आठवडे तरी माझं भयंकर पोट दुखण्याचा त्रास मला होत होता. म्हणून मग आम्ही कल्याणमध्ये ना कमीत कमी 5 ते 7 दवाखाने आम्ही दाखवले. त्यानंतर कुठं फरक पडला पोटाला, आणि तेव्हा कुठं माझं पोट राहिलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे, त्यामुळे मग सगळं काम वगैरे असो किंवा मग सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. तर म्हणून मग पोट वगैरे दुखत होते, त्यामुळे मग मला ब्लॉग वगैरे मी काही शूट करत नव्हते, फक्त आणि फक्त आराम केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवून टाकण्याची ताकद होत नव्हती. तर त्यामुळे मग, आणि डॉक्टरांनी पण मला सध्या सांगितले की वजन वगैरे उचलायचं नाही आहे. आणि त्यामुळे मग ह्यांनी बोलले की आत्ता राहू दे, आपण एक 6-7 महिने खालीच राहूयात आणि नंतर मोठ्या किचनमध्ये वरती जाऊयात. कारण जोपर्यंत माझं पोट वगैरे व्यवस्थित राहत नाही तोपर्यंत जास्त वजन वगैरे उचलायचं नाही किंवा मग जास्त स्ट्रेस वगैरे घ्यायचा नाही आहे. आणि त्यामुळं मग सध्या तरी आम्ही खालीच राहणार आहोत. आणि असंसुद्धा वरचं जे किचन आहे त्यामध्ये फर्निचर वगैरे करायचं बाकी आहे. तर जेव्हा काही ते काम होईल त्यानंतरच वरती राहायला जाणार आहोत. असो, आता पोट वगैरे पण कमी झालं दुखायचं, तर म्हणलं चला आज ब्लॉग शूट करूयात, कारण बरेच दिवस झालं मी ब्लॉग वगैरे एकसुद्धा टाकलेला नाही, 2 आठवडे झालं. तर त्याच कारणामुळे मी ब्लॉग वगैरे टाकला नव्हता किंवा शूट देखील केला नव्हता. पण आता बरं वाटते, तर मग आज ब्लॉग वगैरे शूट केलेला आहे. आणि होता होईल तेवढा ब्लॉग मी आता टाकण्याचा यापुढे प्रयत्न करणार आहे. कारण किती दिवस सुट्ट्या घेणार ना, कारण जेव्हा तुम्ही यूट्यूबवर ब्लॉग टाकता म्हणजे तेव्हा तुम्ही कंटिन्यू असणं खूप गरजेचं आहे. आणि मला तर पहिल्यापासूनच कंटिन्यू राहता येत नाही बाळामुळं, कारण घरातली पण बरेचसे कामं असतात, पिल्लूला पण सांभाळायचं असतं त्यामुळे. तर असो, जसं होईल तसं 3-4 दिवसाला एक ब्लॉग वगैरे टाकत जाईल. तर तुम्हाला बोलत बोलत मी सगळं किचनचं आवरून घेतलेलं आहे. त्यानंतर सिंक वगैरे पण मी क्लीन केलं. आणि ही सिंकमधली जी जाळी आहे ना ती आवर्जून दररोज क्लीन करत जा, कारण त्यामुळे पण कॉक्रोच येतात सिंकमधनं, कारण बऱ्याच वेळेस ना अन्न तिथे अटकतं त्यामुळे. आणि तर आता किचनमधलं क्लीन करतच होते, तेवढ्यात लक्षात आलं की ही फ्रीजच्या मागची जी भिंत आहे ना तिथे पण खूप सारे डाग दिसत होते. तर मग लगे हात मी तेही पुसून घेतले. आणि आज ना मला स्विच बोर्ड वगैरे सगळं क्लीन करायचं आहे. तर त्यामुळे मग फ्रीज वगैरे मी साईडला उचलून ठेवलेलं आहे. तर चला आता ही जी भिंत आहे ना ती पण क्लीन करून घेते. जेव्हा आपलं व्हाईट किचन असतं ना त्यावेळेस ते मेंटेन करणं तेवढंच अवघड असतं, कारण दिसायला ते किती छान दिसलं ना तरीही मग थोडेसे जरी डाग वगैरे असतील ना ते लगेच दिसून येतात. म्हणून मग तशाच पद्धतीने क्लीन देखील करावं लागतं आपल्याला. तर असो, माझंही व्हाईट किचन आहे म्हणून मग ते मेंटेन थोडंसं करायला अवघड जातं, बट खूप छान वाटतं व्हाईट किचन. असो, त्यानंतर मग मी एक ब्रश घेतलेला आहे. ब्रशला मी थोडेसे टूथपेस्ट असते ना बघा, तर तो लावून हे जे बोर्ड आहे ना तो क्लीन करून घेत आहे. आणि जेव्हा पण तुम्ही स्विच बोर्ड क्लीन करता त्यावेळेस मेन स्विच बंद करायचं, कारण
बटन वगैरे आपण क्लीन करताना तर मग ते चालू होतात बऱ्याच वेळेस, त्यामुळे मग मेन स्विच बंद करूनच आपल्याला हे वगैरे काम करायचं आहे, बोर्ड वगैरे क्लीन करायचे आहेत. आणि यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. एक जुना ब्रश घ्यायचा खराब झालेला, त्यालाच थोडीशी टीप वगैरे लावायची, टूथपेस्ट लावायची आणि क्लीन करून घ्यायचं. आणि नंतर ना तुम्ही अशा पद्धतीने घासून घेतलं ना तर एका साध्या कोरड्या कपड्यानं तुम्ही पुसलं ना तरी देखील एकदम स्विचबोर्ड नवीनसारखे होतात. तुम्ही ते बघू शकता बघा किती घाण होता आणि एकदम क्लीन वगैरे झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही स्विचबोर्ड क्लीन करू शकता. आणि त्यानंतरनं स्विचबोर्डच्या साईडची पण मी लादी लगे हात पुसून घेतली. तर चला आता किचनमधलं माझं सगळं काम झालं, तुम्हाला एकदा दाखवते. आणि त्यानंतर जे काही हा ब्रश आहे ना, हा खराब झालेला आहे आरोचा ब्रश, तर हेच यूज करत असते मी स्विचबोर्ड वगैरे क्लीन करायला. तर त्यानंतर हा ब्रश देखील मी धुवून ठेवलेला आहे. आणि तुम्ही आता बघू शकता आपलं किचन किती मस्त असं चमकत आहे. तर ज्या काही गॅसच्या ज्या छोट्या शेगड्या होत्या ना, त्या पण मी लावून घेतल्या लगेच. आणि लावून घेतलेलं आहे कारण नंतरच्या वेळेस स्वयंपाक वगैरे करायला इझी जातं आपल्याला, त्यामुळे. तर चला आता तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपलं किचन पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. आणि लास्टला ना एक काम राहतं, म्हणजे जेव्हा आपण भांडी वगैरे किचनमध्ये घासतो ना तर कॅबिनेटवर बऱ्याच वेळेस थोडंसं पाणी वगैरे सांडतं आणि त्यामुळे ना ते खराब होतात. म्हणून मग जेव्हा माझी किचनची पूर्ण क्लिनिंग होते नंतर मी अशा पद्धतीने एका कोरड्या कपड्याने कॅबिनेट वगैरे पुसून घेत असते. तर चला आता फायनली सगळं काम झालेलं आहे. आणि आता मी जाणार आहे हॉलमध्ये, कारण हॉलमधली पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे त्यासाठी. तर चला आता जाऊयात. शिव झोपेतून उठलाय आणि त्याच किचनमधलं सगळं आवरून झालं आणि घरामध्ये पूर्ण पसारा पडलेला आहे किचनचं वगैरे, तर सगळं क्लीन करून झाले. आणि शिव देखील उठलेला आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा शिव इथं बसलाय आणि त्याला खाऊ घातलं तर मस्त खेळत आहे. पिल्लू हाय कर, हाय कर सगळ्यांना, हाय. तू कर. तर शिव खेळत आहे आणि शिवला टी व्हीमध्ये मोठू पतलू लावलं आहे तर तो बघत बसतो त्यामुळं. आणि मला आता घराची क्लिनिंग वगैरे करायची आहे, डीप क्लीन करायचं आहे घर. तर जाळे वगैरे काढण्यासाठी सुरुवातीला ना रात्री ह्यांनी ना ही मशीन आणून दिले की ज्याच्यामुळे इझिली जाळे वगैरे निघतील त्यासाठी, कारण ह्यांना सुट्टी नव्हती, दुकानमध्ये खूप काम आहे त्यामुळे. तर म्हणलं चला आपण आपलंच करून घ्यावं घर क्लीन, कारण लक्ष्म्या वगैरे पण बसवायच्यात त्यासाठी. तर चला आता पटकन कामाला लागते. तर आता तुम्ही ही मशीन बघू शकता. तर ही मशीन ह्यांनी मला माझं काम सोपं व्हावं त्यासाठी आणून दिली होती, जाळे वगैरे काढण्यासाठी. आणि ह्या मशीननं खूप लवकर धूळ असू जाळे असू निघतात, तर त्यासाठी ह्यांनी आणून दिली. बट मला ती काही चालवता येत नव्हती. स्विच बटन ऑन केलं ना तुम्हाला पूर्ण खूप एका हाताने सगळी जाळे वगैरे काढायला ती मशीन धरून खूप हॅवी वाटत होतं आणि ती खूप अवघड जात होती. त्यापेक्षा मी म्हणलं चला आपला झाडू घ्यावा आणि लागावं कामाला. तर म्हणून मग मी झाडू घेतला आणि सगळी या सीडीवरनं उभं टाकून सगळी जाळे वगैरे काढले, कारण माझी हाईट खूप शॉर्ट आहे त्यामुळे मग सीडीचा सहारा मला घ्यावाच लागतो. तर नंतर सगळ्या घरामधले जाळे वगैरे काढले आणि फॅनवरनं खूप जास्त धूळ झाली होती. तर मग फॅन पण पुसून घेतला आणि पिल्लूशीनं गप्पा मारत मारत मी सगळी कामं करत होती, कारण मग असं डायरेक्टमध्ये खूप सारे काम करायला लागले आणि त्याला नाही बोलले ना तर मग तो अजिबात राहत नाही. त्यामुळे मग पिल्लूला बोलत बोलत सगळं काम करत होते, कारण घरामध्ये दुसरं बाबूला सांभाळणारं कोणीच नाही आहे. त्यामुळे मग पिल्लूला सांभाळत सगळे कामं करायचे आहेत. आणि गौरी गणपती पण आता खूप जवळ आलेले आहे, त्यामुळे मग क्लीन तर करावंच लागणार होतं आणि ह्यांना पण सुट्टी नव्हती. म्हणून मग पिल्लूला घेत मी घरातलं सगळं आवरत आहे. आणि त्यानंतर परत एकदा मी फॅन पुसून घेतला, कारण खूप धूळ जमा झाली होती. तर मग व्यवस्थित क्लीन करून घेतला. त्यानंतर इकडच्या साईडला आले बाथरूमच्या समोर, तर तिथेही थोडेसे जाळे वगैरे वाटत होते, ते देखील त्या झाडूच्या सहाय्याने सगळे काढून घेतले. आणि कॅबिनेटवर पण धूळ वाटत होती, तर मग लगे तिथे पण थोडासा झाडू वगैरे मारून घेतला. आणि पिल्लू तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझ्या भोवती खेळत आहे. का माझे पिल्लू पण काम करू लागायले मम्माला, आहे ना. आत्ताच पूर्ण घरामधले जाळे वगैरे काढले आणि झाडून सगळ्या भिंती पण स्वच्छ केल्यात. तर आता फॅन वगैरे पण क्लीन केला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण फॅन वगैरे पण व्यवस्थित क्लीन केलेला आहे. आणि पिल्लू बघू शकता तुम्ही, पिल्लू पण मस्त खेळतोय माझ्या बाजूला. आणि तो खालचं ना सगळं तोंडात घालेल, त्यामुळे सगळ्यात पहिले घरामध्ये झाडू मारून घेते आणि मग नंतर बाकी सगळी क्लिनिंग करते. तर चला आता पटकन लागते कामाला. तू काय करायला, मम्मीला काम करू लागायला. हां काम करू लागायला पिल्लू, पिल्लू काम करू लागायला. ओ ओ ओ ओ ओ काय शिव.
तर आता घरामध्ये ना खूप जाळे वगैरे पडले होते, म्हणजे फॅनचं वगैरे पुसून घेतलं होतं, तर खूप कचरा वगैरे पडला होता. म्हणून मग सुरुवातीला पूर्ण घरामध्ये मी झाडून वगैरे मारून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीची कामं केली. आणि पिल्लू तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने खेळत आहे. तर पिल्लूचा जे खेळण्याचा बॉक्स आहे ते त्याला दिला आणि सोफ्यावर बसवलं, तर तो खेळत होता. तोपर्यंत पटापट मी झाडून वगैरे मारून घेतलं, कारण घरामध्ये कचरा होता ना. तर बऱ्याच वेळेस लहान मुलं काय करतात, खालचं काही घेतात आणि तोंडामध्ये घालतात. तर ते त्यामुळे मग सुरुवातीला झाडून वगैरे मारून घेतलं ना, तर मग बाबू पण खाली खेळतो. तर त्यासाठी मी झाडून वगैरे आधी मारून घेतला. आणि अरुण त्याच्या मित्राच्या घरी गेला होता, तर मग त्यालाही मी बोलून आणलं, कारण तोही पिल्लूकडे थोडंसं लक्ष देतो. म्हणून मग त्याला म्हणलं थोडंसं बाळाला सांभाळ. तर आता आयुषला पण मी बोलून आणलेलं आहे. तर आरू आणि बाबू आता मस्त खेळतील आणि अजून पण माझं थोडंसं काम बाकीच आहे. तर त्यानंतर ना AC वगैरे पण मी कपड्याने पुसून घेतले. थोडासा खूप थोडासा ओलसर कपडा केला आणि त्या स्वच्छ पुसून घेतलेले आहे. कारण अशा पद्धतीने जेव्हा आपण महिन्याला किंवा 15 दिवसाला ना घर क्लीन करतो ना, तेव्हा घर नेहमी स्वच्छ राहतं. वारंवार क्लीन केल्यामुळं धूळ पण जास्त जमा होत नाही. आणि त्यानंतर हा स्विच बोर्ड आहे तो पण मी अशाच पद्धतीने म्हणजे ब्रशवर थोडीशी टूथपेस्ट लावून क्लीन केला. त्यामुळे खूप इझी काम होतं, म्हणजे एकदम क्विकली तुम्हाला जर बोर्ड वगैरे क्लीन करायचे असतील ना, तर अशा पद्धतीने जुन्या ब्रशवर टूथपेस्ट लावायचा आणि क्लीन करून घ्यायचं. आणि हा जो दरवाजा आहे ना, तो पण मी पुसून घेतला, कारण हे पण मी 15 दिवसाला महिन्याला क्लीन करत असते. आणि पिल्लू बघू शकता, पिल्लू खेळत होता. तर चला आता पटापट मी सगळी कामं करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता तुम्ही बघू शकता AC वगैरे किती छान अशी क्लीन झालेली आहे, एकदम मस्त चमकत आहे. तर अशा पद्धतीने 15 दिवसाला तर आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं ना, तर नेहमी नीटनेटकं राहतं आणि क्लीन पण राहतं. तर बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे, घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडून आपल्याकडून ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं. कारण घरामध्ये खूप सारे कामं असतात जे आपण करत असतो दररोजच. तर त्यामुळे अशा पद्धतीने 15 दिवसाला आपण घरातील अशा छोट्या मोठ्या वस्तू पुसून घेतल्या, स्वच्छ केल्या, तर आपलं घर नेहमी क्लीन राहतं. तर माझं आता सगळी क्लिनिंग झालेली आहे. सगळी फोटोज वगैरे पण मी पुसून घेतलेली आहेत. बोर्ड वगैरे क्लीन केलं, राऊटर असो, सगळ्या वस्तू क्लीन केल्या. त्यानंतर घरामध्ये लादी वगैरे पुसून घेत आहे. आणि ही सगळी कामं करायला मला बराच उशीर लागलेला आहे. 4 वाजलेले आहेत. तर आत्ताच माझं घरातलं सगळं काम झालं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आरू देखील आलेला आहे बाहेरून खेळून. तर शिव आता अजिबात राहत नाही आहे. तर आता इथेच व्हिडिओ एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. सगळ्यांना बाय बाय. बाय कर बोलू. बाय कर. बाय कर ना. बाय. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये.